नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ रोहित. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि हा एपिसोड असणार आहे आपला हिमाचल आणि वैष्णोदेवी अमृतसर असा एक टोटल एक सिरीज असणार आहे. तर दरवर्षी आम्ही आमच्या ग्रुपमधले आम्ही जात असतो वैष्णोदेवीच्या दर्शनाला. तर लास्ट इयरचा पण ब्लॉग आहे आणि यावर्षी मी थोडं डिफरंटली शूट करणार आहे. तर थोडं कंटिन्यू करा, सेम नसणार आहे. तर चला आपण निघूया. यस, तर बॅग्स वगैरे आपल्या पॅक झालेल्या आहेत करून आणि आता आपण निघतोय. आता एवढे दिवस नव्हती, फक्त एक्साइटमेंट एक रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके. निघालो आपण. मला झाला लेट, सर्व टाकून गेलेले मला हे भेटले दरवेळी प्रमाणे लेट झाला मला. नशीब एक 10 मिनिटं पण नाही, 1 मिनिटासाठी मला भेटले हे लोक. नंतर मला एकट्याला बिल्लाबांग झाला असता मला आणि मग स्टार्टिंगच खर्चात नाही झाली असती. तर पुढे 12-13 दिवस पाहता खर्चाचा डोंगर खूप आहे. तर असे छोटे ते आपण बोलतो ना, थेंबे तळे, तसे छोटे पैसे वाचून मग लास्टला घरी येताना हेच पैसे मग व्हॅल्यू समजणार. आता निघताना काय समजत नाही, खिसा कसा एकदम गरम असतो आणि मग येताना काय होतं, खर्च करून तर नरम होतं. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ज्या तिकिटी आहेत, 10 तिकिटी त्या काढल्यापासून वेटिंगवर होत्या, त्या अजून पण वेटिंगवरच आहेत. इकडे आले सगळं, पण आता काय बघू. आणि मी तर विदाउट तिकीट आहे, माझी तिकीटच नाहीये. बघू आता, फक्त एक तिकीट कन्फर्म झालेली आहे. आता आजची रात्र काढायची फक्त आपल्याला. बाकी त्याच्यानंतर मग काय 31st आहे चंदीगडला. समज रे. बघू आता. तसे आपले मित्र स्ट्रॉंग आहेत. आशिष वगैरे कसे माहिती आहे ना, लगेच TC सेटअप बसवतील लगेच. फक्त बसायला जागा भेटली पाहिजे, मग सेटअप बसणार. तर चला. जुन्या वर्षाच्या सर्व चांगल्या व वाईट आठवणी मागे सोडून आम्ही सर्व निघालो नवीन वर्षात. सॉरी इंग्रजी नवीन वर्षात खूप काही नवीन एक्सप्लोर करण्यासाठी. आमच्या जर्नीची सुरुवात होते ती म्हणजे मुंबई सेंट्रल या रेल्वे स्टेशनवरून. आणि आपल्याला मुंबईवरून सुखरूप चंदीगड इथे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे ती म्हणजे आपल्या पश्चिम एक्सप्रेसने. यो बघा, माहिती भाई आलाय. सगळ्यांच्या तोंडावर बघा टेन्शन आहे. तिकीट काय झालं नाही येत कन्फर्म. काय हात वरती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा बाप्पाचा गजर करून आपल्या स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईला मागे सोडून आम्ही मात्र सज्ज झालो होतो, ते म्हणजे खूप काही एक्सप्लोर करण्यासाठी. दुसऱ्यांच्या सीटवर बसलो असलो तरी आमचे हे चिंताजनक चेहरे खूप काही सांगून जात होते की विना सीट 29 ते 30 तासांचा
1800 किलोमीटरचा प्रवास मात्र खूप कठीण असणार होता. सीट कन्फर्म नसल्याचे दुःख सोडून आम्ही मात्र गुंग झालो होतो, ती म्हणजे आपली जर्नी एन्जॉय करण्यामध्ये. हा बघा मेंढीबाई, हा आमचा असा सहकारी जो हसून सुद्धा पोट भरतो आणि स्वतःच्या हातचे जेवण खाऊ घालून सुद्धा आपल्या मित्रांचे पोट भरतो. फायनली पोहोचलोय चंडीगड. चला आम्ही पोहोचलो, आता फटाफट निघतो. आमची गाडी वाट बघते. कोणत्या साईडला जायचंय? जायचं कोणत्या साईडला? ओ सॉरी. लेट्स गो. चल ऋषभ चल. हे कायला? तब्बल 1 वर्षानंतर आमच्या टूर मधील साथीदार सुरेश भाई याला भेटण्यासाठी मन सुद्धा तितकेच आतुर झाले होते. चला सुरेश भाईला भेटलोय आपण फायनली. 1-1.5 वर्षानंतर, नाही 1 वर्षानंतर. दरवर्षीप्रमाणे आपला एकच माणूस असतो फिरवायला, सुरेश भाई वन अँड ओनली. आणि आमचा सल्लू भाई रिपोर्टिंग. मेला लादा बाबू तो गए. चंडीगड ही पंजाब व हरियाणा या 2 राज्यांची संयुक्त अशी राजधानी व स्वातंत्र्य भारतात बांधलेले पहिले पूर्वनियोजित शहर. येथील सुंदर रस्ते व स्वच्छता मात्र मनाला मोहून जाते. भारतातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे. तर आम्ही आता आलोय नालागडला. रात्रभर पोरं थोडी जागा इकडे तिकडे घुसून झोपलेत कसं बसं. तर कोणाची झोप झाली नाही. तर 31st आमचा काय एवढा चांगला प्लॅन होईल मला काय वाटत नाही असं. हम आपको चुतिया नहीं बना रहे हैं. बरोबर की नाही. आता आम्ही पटापट फ्रेश होऊ, पहिला जेवू आणि गपचूप झोपून जाऊ, कारण का उद्या सकाळी निघायचंय. सगळ्यांना माहिती आहे हिमाचलमध्ये मनाली सगळ्यात मोठा टुरिस्ट प्लेस आहे आणि सध्याच्या घडीला इथे खूप ट्रॅफिक होते. तर आम्हाला जेवढं सकाळी आम्ही इकडून निघू आणि मनालीमध्ये पोहोचू तेवढं आम्हाला चांगलं आहे. तर मी आत्ताच आहे ना सध्या पुढचा ब्लॉग आता थांबवतोय. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू. तर चला नमस्कार, आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. थांबा. ब्लॉग जरी संपला असला तरी फोटो स्वरूपातील काही मेमरीज आहेत त्या तुमच्यासाठी शेअर करतोय, त्या मात्र नक्की पाहून जा.